माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, वेअर मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखले एबी. सर्कलचा सेकंड पार्ट, टँजंट वाला पार्ट. सर्कलचे आपण इक्वेशन्स वगैरे पाहिले, एक्सरसाइज पण कम्प्लीट केली. आता आपल्याला इक्वेशन ऑफ द टँजंट टू द सर्कल पाहिजे. ठीक आहे, ओके. सो व्हॉट इज फर्स्ट ऑफ ऑल टँजंट टू द सर्कल? ओके बेटा, tangent is the line which is perpendicular to radius at any point on the circle. Clear है? ठीक. So as far as a standard circle is concerned, one by one आपण तिघांसाठी पाहू. Suppose आपल्याकडे स्टँडर्ड सर्कल आहे बेटा. ओके, so what form it will take? Your tangent will take. Tangent एक लाईन आहे जी रेडियसला परपेंडिक्युलर at any point. तर सपोज बेटा आय एम सेइंग की ही टँजंट आहे आणि हे आपलं सर्कल आहे. ओके, सो ह्या पर्टिक्युलर पॉइंटला ज्याचं नाव देतो बेटा मी, ह्या पॉइंटचं लेटस से पी. काय नाव देतो बेटा? पी. ज्याचे कोऑर्डिनेट्स x1, y1. P इज द पॉइंट दॅट लाईज ऑन द टँजंट ॲज वेल ॲज सर्कल. दोघांच्याही वरती तो आहे. सर्कल कसा आहे बच्चा? स्टँडर्ड. मीन्स व्हॉट? मीन्स व्हॉट बेटा? दिस इज द रेडियस अँड इट्स सेंटर इज 100% ॲट ओरिजिन. आणि जेव्हा स्टँडर्ड आहे तेव्हा आपली एक सवय की आपण ए लिहितो. ओके, ए लिहावासाठी काही भाग नाही. आर ऑल्सो यू कॅन टेक, जे आवडेल ते. Suppose this is the situation over here. All right, we are interested in the equation of this tangent by the blue pen that I have shown. बेटा TGT असली तुम्ही tangent. मला ह्या tangentचं काय पाहिजे बेटा? इक्वेशन. मग एखाद्या लाईनचं इक्वेशन पाहिजे असेल तर मला तिच्यावरचे 2 पॉईंट तरी पाहिजे. नाही, इथे एकच पॉईंट आहे. किंवा मग स्लोप आणि पॉईंट तरी पाहिजे. अच्छा, स्लोपीचा नाहीये पण मी ओपीचा काढू शकतो. ओपी इज परपेंडिक्युलर ॲट पी. ओपी इज परपेंडिक्युलर टू टँजंट ॲट पी. मीचा स्लोप काढतो, निगेटिव्ह रेसिप्रोकल करतो, टँजंटचा भेटेल त्यावरती पॉइंट आहे. स्लोप पॉइंट फॉर्म. मला सिस्टम कळाली. ओके, मग बेटा स्लोप ऑफ ओपी काढतो एकदा मी. स्लोप ऑफ ओपी. व्हॉट इज फॉर्म्युला बेटा? डिफरन्स बिटवीन वाय कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट्स. ओके, कोणाला x1 y1, कोणाला x2 y2. अच्छा, हे x1 y1 हे x2 y2, नो इश्यू. ठीक आहे ना. डिफरन्स बिटवीन वाय कोऑर्डिनेट्स म्हणजेच बेटा 0 - y1 अपॉन डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट्स 0 - x1. मायनस मायनस प्लस होऊन जाईल. सो बच्चा y1 अपॉन x1. हा आला स्लोप ऑफ ओपी. बट आय वॉन्ट स्लोप ऑफ द टँजंट, जी ला परपेंडिक्युलर आहे. मग आता दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतात तर तुम्हाला प्रॉपर्टी माहिती आहे की स्लोप ऑफ टँजंट विल बी -1 अपॉन स्लोप ऑफ ओपी. अरे yes or no बेटा? Because when two lines are perpendicular, product of their slopes is -1. Okay, product of their slopes is -1. So इथनं slope of the tangent येईल. Therefore slope of the tangent ला बेटा मी m बोललो. काय बोललो? ही जी tangent आहे ना तिच्या slope ला काय बोललो बच्चा मी? m. ही आपली लिहिण्याची पद्धत आहे. टोकाला m लिहायचं. ठीक आहे, तिचा slope -1 अपॉन स्लोप ऑफ ओपी काय बच्चा? y1 अपॉन x. डायरेक्ट निगेटिव्ह रेसिप्रोकल करायला शिकायचं आता. सो स्लोप काय आला बघ ना, खालचा x1 वरती जाईल. सो मायनस ऑफ x1 अपॉन y1. स्लोप आला. आता पॉइंट पण आहे. सो इक्वेशन ऑफ टँजंट. ओके, इक्वेशन कोणाचं? टँजंटचं. माझ्याकडे स्लोप पॉइंट दोन्ही गोष्टी आहेत. स्लोप किती आहे बेटा? -x1 अपॉन y1 आणि पॉइंट पण आहे ना p, ज्याचे कोऑर्डिनेट्स ऑलरेडी काय रे बच्चा? x1, y1. मग व्हॉट इज द इक्वेशन बाय स्लोप पॉइंट फॉर्म? y minus y1 equal to m into x minus x1. All right, मग y minus y1 is equal to m ला काय टाकूया? -x1 अपॉन y1 into x minus x1. पॉइंट x1 y1 असतात तेच आहेत, त्याच्यामुळे याच्यात काही बदलच नाही. मग पुढे भागिलेचं y1 इथं गुणिले होईल ना. सो y1 into bracket y minus y1 is equal to निगेटिव्ह x1 कंसात
एक्स मायनस एक्स वन एकदम स्टेप बाय स्टेप करतोय बेटा मी. स्क्रीनशॉट घे. सो बेटा इथपर्यंत आपण आलो. आता काय करू, ब्रॅकेट सोडू. y1 गुणिले y, आय विल राईट y1. ओके, y1 गुणिले मायनस y1 विल बी मायनस y1 चा स्क्वेअर इक्वल टू मायनस x1 गुणिले x मायनस x1 मायनस x1 गुणिले मायनस x1 बेटा प्लस x1 चा स्क्वेअर. आता हा मायनस x1 डावीकडे आणला तर प्लस होईल, किंवा एक काम करू, हा मायनस, अच्छा काही अडचण नाही, हा मायनस अलीकडे घेऊन प्लस करू. सो x1 आणि हा प्लस y1 इथंच इज इक्वल टू हा x1 स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह इथे जाऊन प्लस होईल. व्हेरी सिम्पल बेटा, x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर. ऑल राईट. आता बेटा मला सांग, दिस पॉइंट P आपण काय काढतो, इक्वेशन ऑफ द टँजंट P x1 y1 इज ऑलरेडी ऑन द टँजंट, आहे की नाही. P x1 y1 lies on tangent, so obviously it satisfies the equation of the tangent. ठीक आहे. आता बघ, फ्रॉम as far as the circle is concerned, a is the radius of the circle, so by distance formula, ठीक आहे ना. सो याची पण गरज नाही मला, ठीक आहे ना. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला can I write this distance a is equal to under root x वाल्या कोऑर्डिनेटचा फरक, can I write x1 minus 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y1 minus 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर बाय डिस्टन्स फॉर्म्युला. दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग केला तर मी असं लिहू का, a स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय होईल बेटा, x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर. बघ ना, रूट गायब होईल, x1 आणि 0 म्हणजे x1 चा स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर. ठीक आहे, याला काय म्हणू आपण 1, आणि पुढे काय म्हणतो बेटा, पुट इन 1. therefore x1 प्लस y1 is equal to x1 square plus y1 square ला काय लिहू बेटा, a square. This is called as equation of the tangent, equation of the tangent for the standard circle. x1 plus y1 is equal to a square, where a is the radius. Screenshot घ्या बेटा. स्टँडर्ड सर्कलच्या नंतर जर सेंटर रेडियस फॉर्म दिला, विच इज x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर, वेअर सेंटर इज hk, रेडियस इज r, आणि टेंजेंट वरती कोणताही पॉईंट p आहे x1 y1. ओके, त्या स्लोप m ची काही गरज नाहीये, नाही का. तर तुम्हाला माहिती आहे की हा जो स्लोप आहे m कसा निघाला बेटा, तो निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ द स्लोप ऑफ cp. आर यू अंडरस्टँडिंग. अच्छा मी एवढं काढून देतोय बघ. स्लोप ऑफ cp सगळं सोडवायची गरज नाही, फक्त येतं कसं. तर बच्चा स्लोप ऑफ द सीपी कसा निघाल रे, बघा एक्स कोऑर्डिनेट्स, अच्छा वाय मधला फरक म्हणजेच काय देऊ, y1 मायनस के भागिले एक्स मधला फरक x1 मायनस h. हा स्लोप ऑफ द सीपी आला. मग देअरफॉर स्लोप ऑफ टँजेंट काय आलं बेटा, निगेटिव्ह रेसिप्रोकल. आता हे झेपलं पाहिजे आपल्याला, निगेटिव्ह रेसिप्रोकल, बिकॉज टँजेंट अँड द रेडियस आर परपेंडिक्युलर. ऑल राईट, क्लिअर आहे बेटा. ओके, सो याला तुम्ही असं लिहू शकता, मायनस x1 प्लस एच मायनस x1 दिस वे, देर इज नो इशू. तर बेटा मुद्दा असा आहे, आता हा स्लोप आहे म्हणजेच काय रे बेटा तुझ्याकडे यम. स्लोप ऑफ द टँजेंटला काय बोलतो बेटा आपण, यम. येस ऑर नो, इन जनरल इट इज यम. मग आता तुमच्याकडे स्लोप आहे आणि हा पॉईंट पण आहे, सो स्लोप पॉईंट फॉर्म वापरून तुम्ही काय म्हणू शकता, y मायनस y1 इज यम इंटू एक्स मायनस x1. म्हणजेच बेटा y मायनस y1 इज इक्वल यम ला काय टाकायचं, मायनस x1 मायनस h अपॉन y1 मायनस k. हा झाला स्लोप गुणिले x मायनस x1. क्लिअर बेटा. याला पुढे सोडवल्याच्या नंतर वी विल गेट this type of form. Okay, this implies I am just writing the form x minus x1 x minus h असं करायचं. हे बघ लक्षात ठेवायला पण सोपं आहे. काय करायचं बेटा, x minus h
इंटू एक्स मायनस x1 प्लस साईन टाकायचं y मायनस के y मायनस y1 इक्वल टू आर स्क्वेअर झाला फॉर्म. हा कधी वापरायचा? ओके, दिस इज द इक्वेशन ऑफ टँजेंट. काय बच्चा आहे? इक्वेशन ऑफ टँजेंट. इक्वेशन ऑफ टँजेंट ऑफ सर्कल कधी? जेव्हा तुला सेंटर रेडियस फॉर्म मध्ये एखादं सर्कल दिलं आणि ते बोलले की टँजेंट काढ, तर काय करायचं? एक्स मायनस एच एक्स मायनस एक्स वन प्लस वाय मायनस के वाय मायनस वाय आर स्क्वेअर. लक्षात ठेवायला कसं सोपं आहे हे बघ. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल आर स्क्वेअर असतं का नाही? सो दोन टर्म एक्सच्या अधिक दोन टर्म वायच्या. पहिली टर्म एक्स मायनस एच, दुसरी एक्स मायनस फक्त एचच्या ऐवजी एक्स वन, वाय मायनस के दुसरी टर्म केच्या ऐवजी वाय वन. व्हेरी इझी. ठीक आहे ना, पाठ करायचं हे. याला पुढे सोडू शकतो इन दिस वे विल गेट. चला स्क्रीनशॉट घ्या बेटा. सपोज थर्ड, मग सेकंड आकडा लिहायचा राहिला, इट वॉज सेंटर रेडियस. थर्ड, समजा जनरल सर्कल आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. यू कॅन सी की बच्चा एक जनरल सर्कल आहे वेर सेंटर इज मायनस जी मायनस एफ आपल्याला माहिती आहे. ओके, आणि रेडियस इज अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. हे माहित असताना जर इक्वेशन ऑफ टँजेंट विचारलं तर तुम्हाला माहिती आहे आपण सॉल्व्ह करू शकतो. जसं आपण मग केलं, स्लोप ऑफ द सीपी काढायचा, निगेटिव्ह रेसिप्रोकल करायचं, स्लोप ऑफ द टँजेंट भेटेल, स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये टाकायचं. वी गेट what we get beta, equation of the tangent. Okay, equation of the tangent as x(x1) plus y(y1) plus g into x plus x1 plus f into y plus y1 plus c equal to 0. पाठ करायचं बेटा, सिंपल आहे का नाही? पाठ करायला सुद्धा बघा कसं दिलेल्या इक्वेशन सोबत कंपॅरिझन कर. बघ, एक्स चा स्क्वेअर म्हणजे दोन एक्सच्या टर्म्स आहेत, एक्स x1, y चा स्क्वेअर दोन वायच्या टर्म वाय वाय वन. आता बघ बरं का, 2gx त्याला ऍक्च्युली कसं लिहितात माहिती का? 2g इंटू एक्स प्लस एक्स वन अपॉन टू दिस वे. सो बच्चा g इंटू एक्स प्लस एक्स वन एफ इंटू वाय प्लस वाय वन आणि प्लस सी इक्वल 0. थोडं पाठ करा. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजेंट. क्लिअर आहे बेटा? चला स्क्रीनशॉट घ्या. So beta, I have given a tabular form of इक्वेशन ऑफ द टँजेंट काढण्यासाठी. बघ बेटा, सर्कल टिचक टिचक टिचक, पहिलं स्टँडर्ड, दुसरं सेंटर रेडियस, तिसरं जनरल. ओके, स्टँडर्ड काय एक्स स्क्वेअर प्लस सगळं तुम्हाला माहिती आहे. ओके, आय हॅव जस्ट पुट इट इन द टॅब्युलर फॉर्म. तुम्हाला थर्ड जो जनरल फॉर्म आहे ना, सेंटर आणि रेडियस माहित पाहिजे त्यासाठी हे पण दिलंय मी. ओके, सो मस्त पैकी नोटबुक मध्ये लिहा. स्क्रीनशॉट घे बेटा. बेटा, exercise 6.3 मधला third question, because we have completed two questions already. So third question is equation of the tangent to the circle. कोणता सर्कल आहे बेटा? x square plus y square minus 3x plus 2y equal to 0. कुठे? at origin. So that particular point is at origin. Diagram काढू. So for your understanding, I will draw a छोटीशी diagram की बाबा ही आपली tangent आहे आणि तो जो पॉइंट P आहे ना, आपण जो पॉइंट P घ्यायचो ना, तो आहे ओरिजिनला आता. आणि जे सर्कल आहे ना ते हे, आर यू अंडरस्टँडिंग? सो हे जनरल सर्कल आहे ना, आहे का नाही? मग याला कम्पेअर करावं लागेल ना आपल्याला कोणासोबत? जनरल सर्कल सोबत. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. यस और नो बेटा? अरे यस और नो? हे जनरल इक्वेशन आहे ना. हा, मग तुमचं ते इक्वेशन यासोबत कम्पेअर करा. सो 2g विल बी -3, 2f विल बी 2, वरती सी नाहीच आहे, याचा अर्थ तो 0 आहे. सो बच्चा हियर g विल बी -3/2, f विल बी बे c विल बी 0 ऍज इट इज. क्लिअर आहे? बर, हा एक पार्ट झाला. आता पाहिजे बाळा इक्वेशन ऑफ द टँजेंट, राईट? परंतु त्यामध्ये आपल्याला यू पीपल नो दॅट सेंटर आणि रेडियस पैकी समवॉट आपल्याला रेडियसची गरज पडणारच आहे. अरे येस और नो बेटा? जनरल सर्कल तुमचा जो आहे त्याचा सेंटर कुठे असतो? -g-f, आणि रेडियस आपल्याला काढता आली पाहिजे. येस और नो बेटा? मग आता मला सांग, रेडियस विल बी अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर. एक काम करतो मी, एकदा इक्वेशन ऑफ द टँजेंट लिहितो. व्हॉट आय विल डू इज
हे बघ मी कम्पेअर केलं. आता मी इक्वेशन ऑफ द टँजंट लिहितो एकदा. ठीक आहे ना बेटा, इक्वेशन ऑफ टँजंट. बस आपण इंटरेस्टेड कशाशी बेटा, इक्वेशन ऑफ द टँजंट काढायचं आपल्याला. ऑल राईट. मग आता मला सांग, इट इज x(x1) प्लस कोणासाठी, थर्ड आपल्या जनरल साठी, x(x1) प्लस y(y1) प्लस g इंटू x प्लस x1 प्लस f इंटू y प्लस y1 प्लस c इक्वल टू 0. संपला विषय. अरे आर यू गेटिंग? डब्बा करा. सेंटर आणि रेडियसची काहीही गरज आपल्याला नाहीये, बिकॉज वी आर इंटरेस्टेड इन द टँजंट पार्ट ओनली. मग आता x1 आणि y1 हे जे 0 0 आहे ना बेटा, हेच कोण असतात, पॉइंट ना आपला x1, y1 डायग्राम मधला. तर x1 आणि y1 ला काय टाकायचं, 0 0. सो x इंटू x1 ला 0 प्लस y y1 ला 0 प्लस g किती आहे बच्चा, -3/2 कंसात x प्लस x1 ला 0 प्लस f किती आहे बेटा 1 इंटू y प्लस y1 ला 0 आणि c तो ऑलरेडी 0 चे इज इक्वल टू 0. c ला 0 टाकला. गेटिंग? मग x इंटू 0 ही टर्म उडाली, ही टर्म उडाली, ही टर्म नाही उडाली रे बाबा. x प्लस 0 इज x ओनली. सो -3/2 इथं उरला x अधिक 1 इंटू y इज y इक्वल टू 0. कॅन आय से दिस इम्प्लाइज, आपण जर 2 ने मल्टिप्लाय केलं थ्रू आउट, बेटा मी मल्टिप्लाय करतोय थ्रू आउट 2 ने, मग काय होईल, -3x बरं का, हा 2 उडाला, प्लस 2y इक्वल टू 0 मल्टिप्लाय केल्याने काही फरक पडणार नाही. दिस इम्प्लाइज यू मे राईट, अजून मायनस मल्टिप्लाय करा. सो 3x minus 2y equal to 0. This will be your final equation. Get screenshot. Question number 4 is, show that the line 7x minus 3y minus 1 equal to 0 touches this circle at the point. Interesting question. म्हणजे बेटा आपल्याला दाखवायचंय, मी स्टार मार्क करतो, की दिस इज द टँजंट. काय दाखवायचं बेटा आपल्याला, we have to show that at this point which is p घ्यायचो ना आपण 1,2. अरे असं नो बच्चा. आणि हा सेंटर. तर मला काय दाखवायचं की ही जी लाईन आहे ना, तिचं इक्वेशन हे आणून दाखव आपण. आलं लक्षात? हे आलं पाहिजे नाही का. तर लेट्स फाइंड इक्वेशन ऑफ द टँजंट. अरे आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? लेट्स फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट. आता हे जे इक्वेशन दिलंय याला कम्पेअर करू ना आपण कोणासोबत, जनरल सोबत. सो कॅन आय डायरेक्टली राईट, बरं जाऊ चल पुन्हा इक्वेशन लिहितो, x² प्लस y² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. काय बेटा, जनरल सर्कल. क्लिअर आहे? याला याच्यासोबत कम्पेअर केलं काय होईल, 2g विल बी 5, 2g विल बी 5, 2f विल बी -7, c विल बी 4. मग मला सांग बेटा g काय होईल रे, 5/2, f विल बी -7/2, c is 4 as it is. मला सांग ऍट दिस पॉइंट, म्हणजेच याला आपण x1, y1 घेतो का नाही बेटा आपल्या इक्वेशन मधला. आता इक्वेशन ऑफ द टँजंट काढा. इक्वेशन ऑफ टँजंट कोणत्या टाईपचं आहे, जनरल. जनरल असेल तर काय इक्वेशन दिलं बच्चा मी, x x1 प्लस y y1 प्लस g इंटू x प्लस x1 प्लस f इंटू y प्लस y1 बेटा प्लस c इक्वल टू 0. आर यू अग्री विथ दिस? ऑल राईट. मग आता मला सांगा x1 आणि y1 ला टाका 1 आणि 2. सो x इंटू ब्रॅकेट 1 प्लस y इंटू ब्रॅकेट 2 प्लस g किती आहे बेटा 5/2 इंटू ब्रॅकेट x प्लस x1 ला टाका 1 प्लस f, बट f इज निगेटिव्ह, सो -7/2 इंटू ब्रॅकेट y प्लस y1 ला टाका 2 अधिक बेटा c is 4 ओनली 0. झालं.
ब्रॅकेट्स सोडून घेऊया एकदा. x into 1 is x plus y into 2 is 2y बर plus 5 by 2 into x plus 1 minus 7 by 2 y plus 2 झालं. ओके बेटा आता काय करतो मी थ्रू आउट 2 ने मल्टिप्लाय करतो. ओके मल्टिप्लाय थ्रू आउट इथून तिथून कशाने 2 ने. मग काय होईल x चा होईल 2x ऍग्री प्लस 2y चा होईल बेदुने 4 4y प्लस खालचा 2 आपल्या 2 सोबत कट होईल आणि 5 इंटू ब्रॅकेट x प्लस 1 पुढे -7 इंटू y प्लस 2 कारण खालचा 2 कट होईल. यस और नो बच्चा. पुढे 4 दुने 8 होईल आणि शून्याला 2 ने गुणलं आन्सर इज 0 इटसेल्फ. सोडो ब्रॅकेट सो 2x प्लस 4y प्लस 5 into x is 5x plus 5 into 1 is 5 minus 7 into y minus 7y minus 7 into 2 7 2 14 निगेटिव्ह 14 आणि प्लस 8 इक्वल टू 0. मग बेटा हे आन्सर आपला आलं पाहिजे. बघितलंय का नाही 5x आणि 2x 7x ऍग्री. हे 4y आणि हे मायनस 7y 4 7 गेले मायनस 3 8 आणि 5 13 13 गेले 14 म्हणजेच -1 इक्वल टू 0. येस सर isn't it the same thing which we have proved is the equation of tangent. खाली काय वाक्य लिहिणार तू बेटा hence given line is the tangent to the circle. It touches at this point and hence it is the tangent only. Are you understanding ना बेटा? Yeah, screenshot.